आणि आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या देखील बॅगेंची तपासणी करण्यात आलेली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या देखील बॅगा तपासलेल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी खरगेंची देखील बॅग तपासलेली आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बॅगेंच्या तपासणीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मल्लिकार्जुन खरगे यांची देखील बॅग तपासलेली आहे। उद्धव ठाकरेंनी ओरड केली होती की सलग 2 दिवस त्यांच्या बॅगेंची तपासणी झाली होती। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा हाच प्रयत्न आहे की सत्ताधारी असू दे विरोधक असू दे आम्ही सगळ्यांच्या बॅगांची तपासणी करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची देखील पालघरमध्ये तपासणी केलेली आहे। तर इकडे मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या देखील बॅगेंची तपासणी करण्यात आली। आणि आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या देखील बॅगेंची तपासणी करण्यात आलेली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या देखील बॅगा तपासलेल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी खरगेंची देखील बॅग तपासलेली आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बॅगेंच्या तपासणीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मल्लिकार्जुन खरगे यांची देखील बॅग तपासलेली आहे। उद्धव ठाकरेंनी ओरड केली होती की सलग 2 दिवस त्यांच्या बॅगेंची तपासणी झाली होती। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा हाच प्रयत्न आहे की सत्ताधारी असू दे विरोधक असू दे आम्ही सगळ्यांच्या बॅगांची तपासणी करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची देखील पालघरमध्ये तपासणी केलेली आहे। तर इकडे मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या देखील बॅगेंची तपासणी करण्यात आली।